तर लग्नामध्ये खरंच खूप मजा आली मित्रांनो. थांबा थांबा भेटूया पहिल्यापासून. गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. तर मी पहिल्यांदा स्वतःचं आवरायला घेतलं. तर कसा दिसतो माझा आज लुक बघा. आपलं रोजचं काम म्हणजे पहिल्यांदा परफ्यूम मारला, कारण परफ्यूम मारायला खरंच मला खूप जास्त आवडतं आणि परफ्यूम मारल्याने फ्रेशही वाटतं. चला तर मग मी कामाला निघालो आणि जाता जाता मला भेटला चिक्की आणि रुद्र. कामावर गेल्यानंतर पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींचं दर्शन झाल्यावर निघालो केदारेश्वर मंदिरामध्ये, कारण आज सोमवार आहे. मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यावर मला काकी आणि माय भेटल्या. त्याही मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेल्या. मंदिरामध्ये खरंच सगळ्यांनी दर्शनासाठी या, खरंच खूप छान वाटतंय. मंदिरामध्ये दर्शन करून मी गेलो बाजारामध्ये, कारण आज सोमवारचा बाजार आहे. बघा आमचा सोमवारचा बाजार, गर्दी बघा कोरेगावमध्ये. त्यानंतर मी गेलो आपला बाजारमध्ये, बघा किती जास्त किराणा आहे. त्यानंतर हॉटेलमध्ये येऊन पहिल्यांदा नाश्ता केला, मसाला डोसा. मसाला डोसा एक नंबर लागत होता. तुम्ही पण खायला या, मसाला डोसा एक नंबरच. कामाचा टायमिंग संपला, मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी निघालो लग्नासाठी, कारण आज कुणालच्या बहिणीचं लग्न आहे आणि त्याने मला इन्व्हाइटही केलं आहे. आणि लग्नावर गेल्यावर श्रीवंदन निघालेलं आणि मला खरंच खूप जास्त उशीर झालेला. तर लग्नामध्ये मला मयूर आणि प्रवीण भेटलेला. तर बघा कसा दिसतो आमचा लुक. तर मित्रांनो मला कार्तिक आणि कुणाल भेटला आणि बाकीचे मित्र, आणि कार्तिक आणि कुणालचा लुक एक नंबर दिसत होता. त्यानंतर नवरदेवाची आणि नवरीची एंट्री झाली. एंट्री बघा एक नंबर एंट्री केलेली, खतरनाक. तर मित्रांनो आरती आणि विशाल यांचा विवाह सोहळा खूप छान पद्धतीने पार पडला. तर त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.